डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे। एका डॉक्टरने चक्क रुग्णालयात येणाऱ्या रुग्णाच्या महिला नातेवाईक आणि हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांसोबत छेड काढणं तसेच अर्वाच्य भाषेत बोलण्याचा गंभीर आरोप पीडित महिलांनी केला आहे। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात एका डॉक्टरने आपल्या डॉक्टरी पेशाला काळिमा फासला असून त्याने रुग्णालयात आलेल्या रुग्णाच्या महिला नातेवाईकांच्या मजबुरीचा फायदा घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तर रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करत असल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहेत। सतीश गंगावणे असं डॉक्टरचं नाव असून त्याची नियुक्ती कोविड काळात महात्मा गांधी योजनेअंतर्गत करण्यात आली होती। दरम्यान रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या महिला नातेवाईकांना मध्यवर्ती रुग्णालयातील वॉर्ड नंबर 25 मध्ये बोलावून घ्यायचा आणि त्यांच्याशी एकांत साधायचा। तर रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांशी तुझा परफ्यूम छान आहे, कोणता परफ्यूम लावते, तू कोणता शॅम्पू लावते असे खाजगी प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारायचा। मात्र महिलांनी याचा विरोध केला तर त्यांच्या कामात नसलेल्या चुका शोधून काढायचा आणि त्याची तक्रार वरिष्ठांना करायचा असे गंभीर आरोप देखील पीडितांनी केले आहेत। डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर सतीश गंगावणे। 25 नंबर वॉर्ड केबिनमध्ये बसतात ते। त्यांचं जे लेडीजसोबत बोलण्याची जी पद्धत आहे ती खूप घाणेरडी आहे, खूप निंदनीय आहे। ॲक्च्युली जेव्हा लेडीज त्यांच्याशी बोलतात ते डोर क्लोज केल्याशिवाय बोलत नाही ते लेडीज लोकांसोबत। प्लस लेडीजचा परफ्यूमचा वास, केसांचा वास घेणं त्यांना खूप आवडतं आणि पर्सनल गोष्टींमध्ये घुसणं त्यांना लेडीजसोबत बोलायला खूप आवडतं आणि रिस्पेक्ट तर त्यांच्यामध्ये नाही आहे। डायरेक्ट अरे तू रे, एज बघत नाही, काही नाही आणि बिलकुल बोलायची शिस्त नाही आहे त्यांना। एकदम घाणेरड्या लेवलचे बोलणं आणि कोणी आलं तर त्यांना खाणं पिणं मागणं फुकटचं, त्या गोष्टी सोडल्याशिवाय ते दिल्याशिवाय तो माणूस कुणाचाही काम करत नाही। फक्त नावासाठी डॉक्टर आहे पण बघायला गेलं तर तो एक बिझनेस करतो आतमध्ये बसून। पेशंटच्या रिलेटिव्हला इमोशनली ब्लॅकमेल करतो की तुम्ही मला जर हे नाही आणून दिलं तर मी तुमच्या पेशंटचं काम करणार नाही, अशा प्रकारचं तिथे वागणं चालू आहे। आणि लेडीज सोबत खूप क्लोजली जाऊन बोलणं, त्यांच्या पर्सनल गोष्टींवरती बोलणं त्याला खूप इंटरेस्ट आहे आणि कोणी त्याच्यावरती जर बोलायला सुरुवात केलं त्याच्या अगेन्स्ट की आम्हाला ह्या गोष्टी आवडत नाही, आमच्याशी बोलायचं नाही या सगळ्या विषयी, तर त्याला एवढा राग येतो का तो जाऊन अगेन्स्ट दुसऱ्या गोष्टींवरती कंप्लेंट म्हणजे कामाच्या बाबतीत खोटे असे आरोप लावतो म्हणजे तिकडच्या स्टाफवरती किंवा त्याच्यासोबत जे बोलायला गेलं। आणि ऑपरेशनचं जर काही असेल किंवा काही ट्रीटमेंटचं असेल पेशंटचं तर त्यावेळेला जोपर्यंत त्याचं काम होत नाही तोपर्यंत तो त्यांना सपोर्ट करत नाही, त्यापर्यंत तो पेशंटला रखडवतो आणि पेशंटला रडवतो, पेशंटच्या रिलेटिव्हला रडवतो। महिनाभर पेशंट बेडवर असतो कारण त्याला कामाची शिस्त पद्धत माहिती असून 16-12 वर्ष झाले त्याला काम करता पण तरीही तो काम व्यवस्थित करणार नाही जोपर्यंत त्याची नीड पूर्ण होणार नाही। महिलांबाबतीत तर त्याचं तो एक तर उदाहरण त्यांनी स्वतः त्याच्या तोंडाने सगळ्या लोकांना सांगितले। ऑलमोस्ट हॉस्पिटलला पण माहिती असेल की एक लेडीज आलेली फॉर एक्झाम्पल, त्याचं खूप सिरियस होता हस्बंड, मग त्यांनी त्या लेडीजनी सांगितलंय जर तुम्ही माझ्या पेशंटचं प्लीज ऑपरेशन वगैरे करून द्या, आम्हाला असं फिरवू नका, जर तुम्ही माझ्या पेशंटचं ऑपरेशन करून दिलं तर मी माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण करायला तयार आहे, असे ह्याचेच शब्द होते त्याच्या तोंडातले। आम्ही कुठल्याही महिलेच्या तोंडातनं ऐकलं नाही पण त्याच्या तोंडातनं महिलाबद्दल असे शब्द ऐकलेले आहेत। ज्या बायकांना माहिती नाहीये की हा समोरचा व्यक्ती कसा आहे, ती व्यक्ती अंजनपणे आतमध्ये जाते आणि तिच्यासोबत काय घडते ती सांगूही शकत नाही कारण तिच्या इज्जतीचा प्रश्न। सेकंड थिंग, त्याचा पेशंट तिकडे ऍडमिट आहे, ती दोन्ही बाजूनी दबली जाते आणि जे काही घडतंय ती कोणाला सांगू शकत नाही। तर ह्याच्यावरती त्याच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे, नाहीतर हे प्रकरण वाढत जाईल आणि त्याच्यावरती कुणाचा हात आहे ते माहिती नाही कारण कितीही कंप्लेंट केली तरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ऍक्शन घेतलं जात नाही, म्हणून तो जास्त म्हणजे फ्री झालेला आहे डॉक्टर सतीश गंगावणे। हो, त्यांच्यापर्यंत केसांचा वास आणि सेंटचा वास या गोष्टीचा तक्रार केलेली आहे पण त्यांनी थोडे दिवस त्यांना तिकडून सस्पेंड केलं होतं पण पुन्हा ते त्या जागेवर येऊन काम सुरू केलेलं आहे। त्यांना तिथून हटवलं पाहिजे कारण ऑलमोस्ट लेडीज लोक तिथे येतातच, असं नाही की तिथे येऊ शकत नाही फक्त जेंट्सच येणार असा प्रकार तर नाहीच आहे, पण सिक्युरिटी नाहीये लेडीज लोकांना। जर लेडीजला सिक्युरिटी हवी तर त्यांना तिथून जागा चेंज केली पाहिजे। लास्ट इयर 2022ला 3 महिन्यासाठी माझी शफलिंग झालेली तिथे। तर पूर्वी एक दिवस गेली होती तर तेव्हा पण त्याचं तेच वर्तवणूक होतं आणि लास्ट इयर 3 महिने मी तिथे वर्किंग होती तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना आतमध्ये या,
हां चला 100ची भजी घेऊन ये, हे वर्त माझ्यासोबत त्याची झाली होते वाद. मग एक दिवस तो मी कम्प्युटरवर माझं काम करत होते, तो आला पाठवून, अरे वा सुगंध खूप छान येतोय, कोणता परफ्यूम वापरता. तर माझं एवढं लक्ष नव्हतं. पुन्हा तो आला, मग कामच करते माझं लक्ष नाही, तो इतका माझ्या जवळ आला की तो शॅम्पू कोणता वापरता तुम्ही, शॅम्पूचा वास खूप मस्त येतोय. त्यांना मग मी तेव्हा वॉर्न केलेलं, एवढ्या जवळ माझ्या यायचं नाही, हे तर तुमचं पहिले होतं. आणि ही तक्रार मी माझ्या सिनियर्सला पण केली आणि तिकडचे जे सिनियर आहेत डॉक्टर मनोहर बनसोडे, त्यांनाही मी ती तक्रार केली, पण त्यांनी ती हसून टाळून दिली. हे केलं आणि ठीक आहे बोलले. त्याच्यावर काही अगेन्स्ट त्याच्या काहीच कंप्लेंट घेतली नाही, काय नाही. त्यांना एवढा विश्वास आहे की ती गोष्ट तो करू नाही शकत. मी एकदा डायलिसिस वॉर्डमध्ये गेली, तिकडच्या एका सिस्टरनी, मी सिस्टरचं नाव नाही रिव्हील करत, पण त्यांचे एक ओळखीचे होते, त्या लेडीजसोबत पण त्यांनी तसंच वागणूक केलेली, घाण नजरेने तिला बघितलेलं. पण त्यांचे ते जे लेडीज होती, तिचे कल्याणला कोणतरी ती नगरसेवक का कोणाची तरी वाईफ होती, मग तेव्हा पण खूप जण त्याला मारायला आलेले. सिस्टरनी मला फक्त एवढं शेअर केलेलं. डॉक्टर सतीश गंगावणे याची तक्रार पीडितांनी मनसे नेते प्रदीप गोडसे यांना केली. दरम्यान प्रदीप गोडसे यांनी गौप्यस्फोट केला असून यापूर्वीही सतीश गंगावणे याची तक्रार मनसे कार्यालयात आली होती. या डॉक्टरने कोविड काळात महिलांशी गैरवर्तन केले असल्याचे आरोप प्रदीप गोडसे यांनीही केले आहेत. यावेळी त्याच्यावर रुग्णालयाकडून थातूरमातूर कारवाई करून त्याला सोडून दिलं होतं. मात्र आता पुन्हा नव्याने या डॉक्टरच्या तक्रारी येत असल्याने मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्याला मनसेचा इंगा दाखवण्याची वेळ आली असल्याचे प्रदीप गोडसे यांनी म्हटलं आहे. सेंट्रल हॉस्पिटल जे आहे उल्हासनगर मधील त्याच्यामध्ये सतीश गंगावणे म्हणून आहेत, ते त्या ठिकाणी महात्मा फुले योजनेच्या संदर्भात ते तिथं काम पाहतात. आणि त्या ठिकाणी जेव्हा कोविड काळ होता तर त्या पिरियडमध्ये आम्ही स्वतः लेखी तक्रार त्यांची त्या ठिकाणी केली होती. त्याचं कारण असं होतं की ते रुग्णांकडून पैसे मागायचे की मला पैसे द्या, मी तुमचं फाईल पास करून देतो. आणि त्या संदर्भात आम्ही वरपर्यंत तक्रार केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणून काढण्यात आलं होतं. परंतु आत्ता पुन्हा म्हणजे आता 2023 आलं आहे, तर ह्या 2023मध्ये पुन्हा त्यांच्या तक्रारी म्हणजे त्यांची नेमणूक झाल्यापासून त्यांच्या पुन्हा तक्रारी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात येत आहेत. आता तर त्यांनी हद्दच केली आहे. तो तर आता पैसे तर मागतो आहे, परंतु त्या व्यतिरिक्त महिलांना माझ्या बाजूला बस, महिलांसोबत माझ्या खांद्यावर हात ठेव, असे अनेक लज्जास्पद प्रकार त्या ठिकाणी तो महिलांना करायला सांगतो आणि जेणेकरून तुमची फाईल मी पास करून देतो. म्हणजे या प्रकारचा असा थर्ड क्लास प्रकारचा व्यक्ती त्या ठिकाणी प्रशासनाने बसवला आहे. तर आमची त्वरित मागणी आहे ह्या व्यक्तीची त्या ठिकाणी तात्काळ हकलपट्टी करावी. आणि जर प्रशासन या ठिकाणी हकलपट्टी करत नसेल तर आम्हाला मनसेचा इंगा त्याला दाखवायला लागेल. आणि नक्कीच सांगतो की त्याला त्या ठिकाणी जो जिथं बसला असेल त्या ठिकाणी त्याची गच्ची ओढून, त्याची शर्ट फाडून, त्याला नागडं करून त्याला मारेन आम्ही. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथमधील एकमेव खाजगी रुग्णालय जिथे सरकारी योजना, महात्मा ज्योतिबा फुले व ESIC कार्डधारक व त्यांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा तसेच सर्जरी व डायलिसिस करून मिळेल. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांना सुद्धा मोफत आरोग्य सेवा व सर्जरी करून मिळेल. नमस्कार. विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबरनाथ पूर्व येथे पिवळ्या रेशन कार्डधारक व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध आहे. तसेच मोफत सर्जरीजही करून मिळतील. ऑर्थोपेडिक सर्जरी, गुडघे व स्नायू सर्जरी, मोफत डायलिसिस, मोफत अँजिओग्राफी, मोफत अँजिओप्लास्टी पण भेटेल. ISIC कार्डधारकांना मोफत आरोग्य सेवा पण भेटतील. त्याचबरोबर महिलांसाठी विशेष वॉर्ड ही उपलब्ध आहेत. विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवा पण उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला 24/7 प्रत्येक चाचणीची सुविधा आणि ट्रीटमेंटची फॅसिलिटी मिळते. बस अपॉइंटमेंट घ्या आणि तुमचे काम झाले. आमचा पत्ता आहे विजय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, K1 F3 नक्षत्र हॉटेलच्या मागे, आनंदनगर MIDC, अंबरनाथ पूर्व. संपर्क क्रमांक 9867112706 and 9004567937.
या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गाड्यांचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.